आजचा बेत फिश फ्राय अँड फिश करी विथ राईस. फिशचा एक फायदा आहे, फिश करी आणि फिश फ्राय एक पटकन होतं आहे. मटणासारखं बाबा फार उशीर लागतो शिजायला असं नाही, पटकन शिजतं आहे. फक्त मिळालं पाहिजे मासे जर मिळत नसले तर मग अवघड आहे. पण मटणात आणि यात माशात एकच फरक, मासे पटकन होतात. मुरगुड भागात आपले मित्र राजू भोपळे चांगले मासे आणून देतात. तुम्ही पण त्यांच्याकडे जाऊन ट्राय करू शकताय. अगदी विश्वासानं मी सांगतो, चांगले मासे आणतोय भाऊ आमचा, आणखीन योग्य दरात तुम्हाला देतोय. मी तिथनंच आणला आहे, मला रावच दिला आहे तिनं आज. बरेच फायदे आहेत. कसं आहे ते आपल्या आवडीवर आहे, पण मासे खायला हवेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ओमेगा 3 मिळतो आहे. माशाचे फायदे बरेच आहेत, आता मी सांगण्यापेक्षा सगळ्यांना माहीत असेलच. पण ओमेगा 3 आपल्याला इतर कुठल्या गोष्टीतून मिळत नाही, पण माशातून ओमेगा 3 मिळते. तर मासे खावेत, आवडीवर आहे आपल्या याच्या त्याच्या. चला तर करी झालेला आहे, फिश फ्राय झालेला आहे. आता इंद्रायणी राईस बनवणार आहे. कुकिंग माझी पॅशन आहे. खायचं तर आवडतेच, पण मला बनवायला इतकं आवडते की ती काय सांगण्याजोगं नाही. आणि मी माझी पॅशन फॉलो करते, छोटे छोटे व्हिडिओ बनवणे. आणि एकटा असल्यावर हे बरं पडते, कोणाच्या तर सोबत असल्यासारखे जे फील आहे ना, तेच महत्त्वाचं आहे. म्हणजे आता मी इथं एकटा आहे, मी एकटा जेवण बनवालो आहे आणि एकटं पण राहत नाही यात. हे जे मी करतो आहे ना, आणि मी हे पूर्ण माझ्या आवडीसाठी करतो. एक समाधान मला वाटतं ह्या गोष्टीचं. आणखीन तुमच्यासोबत इंट्रोडक्शन होतं आहे, हेही पण महत्त्वाचंच आहे. पण जेवण बनवणे माझं पॅशन आहे. मला तर आवडतेच खायलाही, पण त्याच्यापेक्षा जास्त मला बनवायला आवडते आणि ती माझी पॅशन आहे आणि मी ती फॉलो करतो आहे. एक फक्त आत्मिक सुखासाठी मला फार आवडते. थँक्यू. तर माझी बडबड आता बास. आता राईस पण तयार आहे, इंद्रायणी आहे राईस. आता मी बडबड थांबवतो आणि लंचचं प्रिपरेशन करतो. रावस ट्राय करतो आता. तसा बनवताना जरा मी खाल्लेला आहे, एक नंबर, जबरदस्त. तर मित्रांनो, जेवतो मी आता. तर असं कधी तर कितीही तुम्ही बिझी असाल, कितीही तुम्हाला कामं असतील, तर तुम्ही पण त्यात थोडा वेळ काढून एन्जॉय करा. थँक्यू ऑल माय डिअर फ्रेंड्स. यम्मी.